आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. काही गुन्हे दाखल झाले त्याला काउंटर अटॅक म्हणून तुम्ही माघार घेतली तर आम्ही माघार घेऊ या पद्धतीनं तो प्रतिगुन्हा दाखल करायचा. ही आतापर्यंतची जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घडलेल्या घटनांमधला एक काय म्हणतो आपण रोल आहे की तुम्ही गुन्हा दाखल केला की आम्ही अॅट्रॉसिटी लावणार, मग त्या अॅट्रॉसिटीच्या भीतीबाई तुम्ही माघार घ्यायला आम्हाला माहिती आहे. मी जाहीरपणे सांगतो, मी आज इथं उभं राहिलो बोलायला, हे बोलायला नाही उभं राहिलो, मी विचारायला आलोय आज गावाला काय करायचं ते सांगा, काय सोकवू द्यायचा का बंदोबस्त करायचा. आणि याच्या मागे ज्या घटना घडल्या अशा अनेक घटना आहे. मी आत्ता बसल्या बसल्या काही गोष्टी आठवत होतो, लिहित होतो. कोणीतरी बोललं राजकारणाच्या जागी राजकारण करा. 101% मला मान्य आहे, राजकारणाच्या जागी राजकारण करा. हे तुम्ही सोडताय आत्ता. राजकारणाच्या जागी राजकारण करायचं सोडून तुम्ही जिथं तिथं राजकारण आणायचा प्रयत्न करताय. चुकून जर आम्ही ते करायला लागलो तर जगणं मुश्किल होईल, हे विसरू नका. हे मला समोरच्यांना सगळ्यांना सांगायचंय. याच्यात आमचं कोणतरी मगाशी माझ्या मते प्रवीण देशमुख बोलले की फटका जोराचा असता तर. प्रवीण भाऊ डॉक्टरांचं म्हणणं होतं फटका जोराचाच होता, परंतु इथं बसलेले सगळे असतील, माझ्या सगळ्या माता भगिनी असतील, त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते की मी आजही तुमच्याकडे सुखरूप बोलतोय. कदाचित माझ्या जागी दुसरा कोणी असता तर 10-13 पर्यंत आपण बैठका पण घेतल्या नसते. 26 तारखेला जी घटना घडली त्यानंतर जे माझ्या बाबतीत झालं, माझ्या डोक्याला मार लागला तरी मी शांत होतो. बरं, डोक्याला मार लागलाय म्हटल्यावर त्याचा परिणाम काहीतरी होणार आहे. तो कशा पद्धतीने होईल हे फक्त आता ज्या काही घटना घडत चालल्यात त्याच्यानुसार ठरणार आहे. या ठिकाणी वाईट ज्या गोष्टीचं वाटतं की माझ्या बाबतीत जी घटना घडली ती की त्याच्या बाबतीत जे गुन्हे आहेत ते पोलिसांनी सगळी तपास केला, चौकशी केली, मला विचारलं काय घडलं काय नाही, मी ते सांगितलं, त्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झाला. पण तो गुन्हा दाखल झालाय आणि मग आता त्या गुन्ह्यातून आपल्याला वाचायचंय, आपल्या लोकांना वाचवायचंय. किंवा काही हुशार मंडळी आहेत आपल्यातली, ती पण नावं आहेत माझ्याकडे. म्हणजे मी असं म्हणत होतो कदाचित नजर चुकीने ते मला लागलं, परंतु तो पूर्वनियोजित कट होता. आणि त्या पूर्वनियोजित कटात कोण कोण सहभागी आहेत, कुणाकुणाचा त्याच्या मागे हात आहे याची पण माहिती माझ्यापर्यंत येते. मी पोलीस प्रशासनाला सांगेल आणि पोलीस प्रशासनाला विनंती करेल, मी जे सांगतोय त्याचे पुराव्यानिशी तुमच्याकडे देतो, त्याची खात्री करा. आणि जे या घटनेमागे आहेत काळाबेर करणारे यांचाही बंदोबस्त करा. त्यासाठी काय काय लागेल त्याची पूर्ण तयारी ही मी सांगतो की मी माझ्या पद्धतीने नक्कीच करणार आहे. हे सगळं होत असताना 2016च्या आधी त्याला कुठं खरचटलंही नव्हतं कधी. परंतु हे गुन्हे कुठले दाखल नाहीत त्याच्यावर झाले किंवा कुठेही खरचटलेही नाही, परंतु कुठेही काही घटना घडली की त्यात नाव सत्यजित कदमचं असायचं. हे तर तुम्हाला कळतंय. खोटे गुन्हे तुम्हाला दाखल करायचे, खोटे गुन्हे दाखल करताना तुम्हाला जो कोणी काही अक्कल देईल त्यानुसार तुम्ही ते खोटे गुन्हे दाखल केले. हे मलाच नाही तर आपल्या सगळ्यांनाच नाही तर हे अगदी पोलीस प्रशासनाला पण कळतंय. फक्त हे गुन्हे दाखल होताना पोलीस प्रशासनाने कोणीतरी आलं काहीतरी गुन्हा सांगते म्हणून दाखल करून घेतला हे करण्याऐवजी त्याची शहानिशा करणं गरजेचं होतं, हे आमचं सर्वांचं मत आहे. हे सगळं होत असताना याच्यामध्ये त्या अवैध धंद्यांच्या बाबतीतही आपण वेळोवेळी काही गोष्टी केल्या, पण ते नाही कदाचित बंद होऊ शकले. मान्य आहे का, मी बोलतोय नुसतंच ऐकतंय, कोणी काही बोलायलाच तयार नाही. ऐकतात का नाही ते पण कळलं मला. खरं आहे का मी बोलतोय ते? अवैध धंदे हे त्याच्या मागचं मूळ कारण आहे. मेजर मूळ कारण जर अवैध धंदे ज्यांनी टाकले त्यांना कोणाचं पाठबळ आहे काय हे सगळ्या गावाला कळतंय. ते धंदे चालतात कसे हो? अहो त्यांनी धंदे टाकले पण ते धंदे चालतात कसे? त्याला गिराईक कोण? हा विचार करा ना. बऱ्याच जणांची चेहरे जर बघितले इथं, उत्तर मलाही माहितीये तुम्हालाही माहितीये. धंदे जरी त्यांनी टाकले तर गिराईक आपणच आहे म्हणून ते धंदे चालतायत. अरे पहिले ते तर बंद करा.
की तुमच्याच्याने नसतील तशा गोष्टी होत तर आम्हाला सांगा, घ्या आत्ताच निर्णय. एक जर तिथं जाताना दिसलं तर पहिले त्याच्या तांगड्या काढू, घ्या निर्णय हा, बघू कोण जात. मग आहे का तयारी? करायचंय नक्की ना? सगळे राईट माझ्याकडे, सगळे अधिकार माझ्याकडे, दिसला का टाक दांडा करू ना आता हे. ठीक आहे. आणि या बाबतीत पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही मी कल्पना दिलेली आहे की जर आता ते धंदे नाही बंद झाले तर आपल्याकडेही आउटपोस्ट आहे, पोलीस चौकी आहे. त्या पोलीस चौकीचा वेगळ्या अर्थाने काही बाकी फार काही आपल्याला समाजासाठी उपयोग होतोय का तर नाही. गुन्हे दाखल करायला आपल्याला राहुरीलाच जावं लागतं. काही घटना घडली तर धंदे चालू करू, मस्त ते टेबल लावू, खुर्च्या लावू, काय तिथं बाटल्या ठेवायचे विकायला त्या ठेवू, अजून काय आकडे घ्यायचे असतील ते घेऊ, अजून काय धंदे असतील तेही सगळे तिथंच करू. पोलीस प्रशासनाची लोक माझ्यामध्ये आहेत. तर आमची विनंती आहे तुम्हाला की हे धंदे परत जर चालू झाले तर आपल्या आउटपोस्टच्या बाहेरच त्या ओट्यावरच आमचे टेबल लागतील या धंद्यांचे. मग काय आमच्यावर गुन्हे दाखल व्हायचे ते होऊ द्या. त्यामुळे हे सगळं होत असताना बरं मी आज गावची आपण बैठक बोलवली. अगदी सुरुवातीला कमी जण होते. कामाच्या व्यापाने आपण हळूहळू संख्या वाढत चालली, अजूनही वाढेल. काय असतं की शिवाजी महाराज जन्मावे पण दुसऱ्याच्या घरात. मला अभिमान आहे ज्या 19 जणांवर गुन्हे दाखल झालेत ते कुठे आहेत काय आहेत मला माहित नाही, पण त्यांनी प्रत्येकाने मला ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी सांगितलं, दादा आम्हाला माहितीये खोटे गुन्हे आहेत, आम्हाला 15 दिवस नाही महिनाभर त्रास होऊ द्या पण चुकूनही गुन्हा मागे घेऊ नका. हे सांगून ते मला इथून गेले. नक्की अभिमान आहे मला. मी त्यांच्याबरोबर ठाम उभा आहे आणि प्रत्येक गावकऱ्यांनी जर का चुकू द्यायचं नसेल तर त्यांच्याबरोबर ठामपणे उभं राहिलं पाहिजे. ही एक माझी भूमिका आहे. यामध्ये अगदी होमगार्डची नावं टाकली गेली. होमगार्ड तिथं का आले? पोलिसांनी बोलवलं म्हणून आले. याचा अर्थ काय झालं? पोलीस तिथं होते. माझ्या मते माजी सैनिकांनाही निरोप आला, माजी सैनिकही तिथं आले होते मेजर, बरोबर आहे. माजी सैनिकांना पण होमगार्ड आणि पोलिसांच्याच माध्यमातून निरोप आला की अशी अशी घटना झालेली आहे, तुमचे माजी नगराध्यक्षावर हल्ला झालेला आहे, तर गावातलं वातावरण शांत ठेवलं पाहिजे, तर तुमची सगळ्यांची मदत लागेल, तुम्ही सर्वांनी या. हा निरोप आला म्हणून ही सगळी मंडळी जी तिथं आली यांच्याच नावाने त्या केसेस मध्ये यांचीच नावं टाकून दिली. अरे पण ज्या अर्थी होमगार्ड तिथं होते त्यांना बोलवलं पोलिसांनी होतं, त्या अर्थी पोलिसही तिथं होते. पोलिसांसमोर अशा घटना घडतील का? मग पोलिसांसमोर जर अशा घटना घडत असतील आणि तरीही पोलीस शांत बसणार असतील तर मी म्हणतो पोलीसच नाही आहेत ते. कदाचित त्यांचं निलंबन व्हायला बसलं असं जर घटना खरी घडली तर. त्यामुळे त्यांनाही त्यांची नोकरीची काळजी आहे ना बाबांनो. त्यामुळे ज्या काही या घटना घडल्यात या खोट्या आहेत हे सगळ्या पद्धतीने सिद्ध होतंय. फक्त माझी पोलीस प्रशासनाला या निमित्ताने विनंती आहे की आपण यामध्ये योग्य तो तपास योग्य पद्धतीने करून त्याच्यावरती योग्य तो निर्णय करून आमची जी काही 18-19 जण आहेत यांना माझं म्हणणं आहे आम्हाला जामीनही घ्यायचा नाही, काहीच नाही. त्यांना जामीन नको आहे असंही त्यांनी मला सांगितलं. जामीन का नको आहे तर आम्ही जर गुन्हा केलेलाच नाही तर खोट्या गुन्ह्यात आम्ही जामीन घ्यायचाच का? अशा पद्धतीचं जर त्यांचं या 19 जणांचं मत असेल तर मला वाटतं एक जण जरी काय म्हणतो ना आपण ते चोर के दाढी में तिनका काय चुकून जर एखाद्याला वाटत असतं की नाही मी त्यात केलंय बाबा, ते थोडं जरी मनात असतं तर तो म्हणला असतो नाही ठीक आहे पण ते आता गुन्हे दाखल झाले तर आपण जामीन घेऊ. परंतु ही ठाम भूमिका ते 19 जणांनी घेतली. माझं म्हणणं तर असं आहे ही काहीच घटना मगाशी सचिन भाऊ कोणतरी बोलताना की त्या रात्री नगराध्यक्षावर हल्ला झाला, अमुक झालं तमुक झालं, मग ते गाव पेटलं, त्यामुळे काही घटना घडली, मारहाण झाली, काय अजून काय झालं. मी म्हणतो अरे माझ्या बरोबर सगळे तिकडं माझ्यावरती प्रेम करणारी सगळी लोक त्यांना कुठं कुणी काय केलं त्याच्या मी जगतोय का मरतोय ते पडलेलं होतं. प्रत्येक जण तिथं हॉस्पिटलला वाट बघत होता मी कधी बाहेर येतोय त्यांच्याशी बोलतोय, मी व्यवस्थित आहे का नाही. अशा अवस्थेमध्ये बळच कोणाच्या घरी जाऊन तोडफोड करून विनयभंग करून करणारी ही लोक आमची नाही. तो म्हणजे कुठं काहीतरी रंगवायचं म्हणून हे फक्त रंगवलेलं आहे. ही 4 तारखेची घटना घडल्यानंतर जशा आपल्या गावातून अनेक प्रतिक्रिया येत होत्या. 26 तारखेला दादांना लागलंय, अजून काहीच नाही केलं. बाकीच्या गोष्टी नंतर 29ला दाखल झाले, 31ला काहीतरी पेपरला बातमी आली, 4 तारखेला दुसरी घटना दाखल झाली, आपण अजून काहीच नाही केलं. अरे ही नालायक लोक आहे पण आपण नाही ना.
आपण समाजात राहणारी लोक आहोत, आपण प्रतिष्ठित लोक आहोत. 26 तारखेला आमचं ज्यावेळेस घटना घडली त्यानंतर 2 दिवस विश्वास पाटील इथं बसलेले, आमचं बोलणं झालं. यात्रा होती, यात्रा संपली, गुढीपाडवा होता, गुढीपाडवा झाला, रमजान ईद होती, रमजान ईद झाली 4 तारखेला. ती सगळ्या गोष्टी गेलेली नाहीये. परंतु देवाली गावात घडलेली घटना यामध्ये असंही नाही की 19 जण जे काही आहेत ते सगळे एकाच जातीचे आहेत, एकाच धर्माचे आहेत. ही वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आहेत. तुम्ही नावही वाचले असतील 19 जणांचे. आपल्या ही वेगवेगळ्या जातीची लोक आहेत, तरी त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली. त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मराठा एकीकरण समितीने उद्याचा आपल्या राहुरी तालुक्याचा एक मोर्चा आयोजित केला. मी मागाशी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही मावळे आहोत. मग उद्याच्या मोर्चाचे विषय काय काय घेतले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत 26 तारखेला ही घटना आपल्या गावात घडायच्या अगोदर मी राहुरीत होतो. राहुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली, त्याबाबत तिथं आंदोलन झालं, तिथं काही गोष्टी घडल्या. त्यावेळेसही समाजामध्ये तेढ, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही नालायकांनी तिथं केला. आम्ही त्यात बाजू लावून धरली की नाही, जे खरे आरोपी असतील ते कुठल्याही जाती धर्माचे असू देत, सूर्याजी पिसाळ असतील तरी चालतील, परंतु त्यांची खरी नावं ही समोर आली पाहिजेत. आणि उद्याच्या विषयामध्ये आमची तीच प्रमुख मागणी आहे. कारण 26 तारखेला तिथली घटना घडल्यानंतर त्याचा फॉलोअप घेता आला नाही. जे काय 8-10 दिवस गेले हे सगळे या बाकीच्या गोष्टींमध्ये गेले. आम्ही SP साहेबांनाही भेटलो, पोलीस प्रशासनाच्या बाकीच्या अधिकाऱ्यांनाही भेटलो, त्यांना सांगितलं. त्यांच्या बोलण्यातून जेव्हा जाणवलं की ती नावं कळतात, अजून खात्री नाही, परंतु त्यामध्ये हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राहुरीत केला गेला हे मी स्पष्टपणे सांगतो. परंतु त्यामध्ये खरंच मुस्लिम धर्माच्या लोकांनी किंवा त्या मुलांनी काही केलं का तर नाही. कदाचित ती वेगळ्या धर्माची, वेगळ्या जातीची लोक असतील, त्यांनी या गोष्टी केल्या. अरे छत्रपतींचा जर तुम्ही या लेवलला जाऊन वापर करणार असाल तर इथं बसलेल्या किंवा भारतात राहणाऱ्या कुठल्याच जाती धर्माच्या माणसाला हे मान्य होणार नाही. त्यामुळे उद्या जो काही मोर्चा राहुरीत होतोय, उद्या 11 वाजताची वेळ आपण दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की जर आपल्या 19 जणांसाठी बाकी तालुका नाही अख्खा जिल्हा गोळा होणार असेल तर आपल्या गावाची नैतिक जबाबदारी आहे की आपण प्रत्येक जणाने जातीने तिथं हजर राहिलं पाहिजे. त्या मोर्चाचे जे काही विषय असतील त्याचा नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.